आणि या क्षणाची सर्वात मोठी बातमी, मुख्यमंत्र्यांकडून झी 24 तासच्या बातमीची दखल घेतली गेली आहे। टेंडर प्रकरणाची सखोल चौकशी करणार असं त्यांनी सांगितलंय आणि त्याचबरोबर दोषींवर कठोर कारवाई करणार असल्याचंही त्यांनी सांगितलेलं आहे। आताची सगळ्यात महत्त्वाची बातमी आपण पाहतोय, या क्षणाची सर्वात मोठी बातमी, मुख्यमंत्र्यांनी झी 24 तासच्या बातमीची दखल घेतलेली आहे। टेंडर प्रकरणाची सखोल चौकशी करणार असं त्यांनी सांगितलेलं आहे आणि त्याचबरोबर दोषींवर कठोरात कठोर कारवाई करणार असल्याचं सुद्धा मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे। या संदर्भात निश्चित चौकशी केली जाईल, कारवाई केली जाईल। कुठलंही काम बिना टेंडर दिलं जात नाही, पण ज्यांना काम दिलंय ते जर योग्य काम करत नसतील तर त्यांच्यावर कारवाई केली जाईल आणि अतिशय कडक कारवाई केली जाईल। या संदर्भात निश्चित चौकशी केली जाईल, कारवाई केली जाईल। कुठलंही काम बिना टेंडर दिलं जात नाही, पण ज्यांना काम दिलंय ते जर योग्य काम करत नसतील तर त्यांच्यावर कारवाई केली जाईल आणि अतिशय कडक कारवाई केली जाईल। तर मुख्यमंत्र्यांनी झी 24 तासच्या बातमीची दखल घेतलेली आहे। ही बातमी आम्ही दाखवलेली होती, कशा पद्धतीचा निकृष्ट आहार दिला जातो, कंत्राटदार याकडे दुर्लक्ष करतात आणि कशा पद्धतीचा हा निकृष्ट दर्जाचा आहार पुरवतात, या संदर्भातली बातमी झी 24 तासनं दाखवलेली होती आणि त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी याची दखल घेतली आहे। ज्यांना टेंडर दिलेलं आहे, कंत्राट दिलेलं आहे, त्यांनी जर अशा पद्धतीची हयगय केली असेल आणि निकृष्ट दर्जाचा आहार पुरवला असेल तर त्याचा आता या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करू आणि दोषींवर कठोर कारवाई करू असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय। गोविंद तुपे आपले प्रतिनिधी आपल्याला या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत। गोविंद, आता मुख्यमंत्र्यांनी सुद्धा दोषींवर कठोर कारवाई करणार असल्याचं सांगितलंय। आपण जर बघितलं तर एकूणच जे अंगणवाडीतील जे लहान बालकं आहेत यांना जो पूरक पोषण आहार महिला बाल विकास विभागामार्फत पुरवला जातो तो अत्यंत निकृष्ट दर्जाचा असल्याचा वारंवार घटना समोर येत आहेत। आपणही झी इन्व्हेस्टिगेशन टीमनं याचं इन्व्हेस्टिगेशन केल्यानंतर हा आहार जो आहे तो मुलांना खाण्यायोग्य नसल्याची बाब जी आहे ती समोर आणली होती आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या संदर्भातला एक ठाणे जिल्हा आरोग्य अधिकारी त्यांनी जो अहवाल या ठिकाणी या सगळ्या खाद्यपदार्थाबाबत दिला होता त्याची सुद्धा आपण या ठिकाणी माहिती समोर आणली होती आणि हा सगळा जो आहार आहे म्हणजे खास करून त्यामध्ये मीठ असेल, हळद असेल, चणा असेल, सोयाबीन तेल असेल, मिरची पावडर असेल, हे सगळे जे पदार्थ पुरवले जातात ते निकृष्ट दर्जाचे होते। मीठ तर असं होतं की त्याच्यामध्ये आयोडीनची जी मात्रा आहे ती 0% होते अशी माहिती या अहवालातून समोर आली होती आणि जर आयोडीन युक्त जर मीठ जर मुलांना पुरवठा केला जात नसेल तर त्या मुलांच्या बाकीचे जे वाढ जे आहे खास करून त्यांना जे कॅलरीज प्रतिने मिळायला आवश्यक आहे अशा पद्धतीचं जे काही शासकीय कागदामध्ये जे पाहायला मिळतं त्याची प्रत्यक्षात अंमलबजावणी होत नव्हती आणि याच सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या झी 24 तासनं समोर आणल्या होत्या आणि आज राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी याची दखल घेतल्याचं पाहायला मिळतं आहे आणि त्यामुळे किमान एक माफक अपेक्षा आहे की यापुढे तरी या मुलांना जो आहार पुरवठा केला जातोय तो दर्जेदार असेल आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मागच्याच 15 दिवसापूर्वी या सर्व प्रकरणाच्या अनुषंगानं राज्याचे मुख्य सचिव जे आहेत त्यांनी एक बैठक घेतली होती, कारण का ते या विदर्भामध्ये दौऱ्यावर असताना काही ठिकाणी त्यांनाही निकृष्ट दर्जाचा आहार पुरवठा केला जात असल्याची माहिती समोर आली होती आणि त्यावेळेला त्यांनी राज्याचे महिला बालकल्याण विभागाचे सचिव, कलेक्टर, ZPCO यांची सगळ्यांची एक संयुक्त बैठक घेऊन ही जनावरं खात नाहीयेत आणि असा आहार जर आपण लहान मुलांना देतो आहोत तर याची जबाबदारी कुणाची अशा पद्धतीचं गंभीर स्टेटमेंट राज्याच्या मुख्य सचिवांनी केलं होतं आणि या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या माध्यमातून आपण झी 24 तास म्हणून पुढे आणल्या होत्या आणि त्याचीच दखल आज राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी घेतल्याचं पाहायला मिळतंय। त्यामुळं किमान ज्या ठेकेदारांना या सगळ्या पुरवठ्याचं काम दिलेलं आहे ते ठेकेदार आता यापुढे तर याचा पुरवठा व्यवस्थित करतील अशी एक माफक अपेक्षा धरायला हवी। नक्कीच, आणि त्यासाठी झी 24 तासनं कटिबद्ध राहून या संदर्भातल्या बातम्या सातत्यानं समाजासमोर मांडलेल्या होत्या आणि आज त्या बातमीची दखल मुख्यमंत्र्यांनी घेतलेली आहे। आपली माफक अपेक्षा इतकीच आहे की अंगणवाडीमधली विद्यार्थी असू देत किंवा शाळेतले विद्यार्थी असू देत त्यांना चांगल्या दर्जाचा पोषण आहार मिळावा, एवढीच आपली अपेक्षा आहे आणि सातत्यानं आपण या संदर्भातला पाठपुरावा करतोय, अशा पद्धतीच्या बातम्या लावून धरतोय आणि आज त्याची मुख्यमंत्र्यांनी दखल घेतलेली आहे। धन्यवाद गोविंद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। तर टेंडर प्रकरणाची सखोल चौकशी करणार आणि जे दोषी आहेत त्यांच्यावर कठोरात कठोर कारवाई करणार
असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलेलं आहे. झी 24 तासनं ही बातमी दाखवलेली होती. राज्याच्या मुख्य सचिवांनी या संदर्भात तीव्र शब्दात आक्षेप नोंदवलेला होता. त्या संदर्भातला अहवाल समोर आल्यानंतर या अहवालामध्ये अनेक गंभीर बाबी सुद्धा समोर आलेल्या होत्या आणि ती बातमी आम्ही लावून धरली होती आणि त्या बातमीची दखल आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतलेली आहे.